भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हाय व्होल्टेज मॅचबाबत जाणून घेतले आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी ऑस्ट्रेलियन पत्रकार गौरव जोशी यांच्याकडून। गौरव, आपल्याला माहिती आहे की भारतीय टीम आता ऑन रोल आहे की समोर आलेल्या प्रत्येक टीमचा म्हणजे साऊथ आफ्रिका झाली, न्यूझीलंड झाली, इंग्लंड झाली, बांगलादेश झाली, सगळ्यांना अक्षरशः स्टीम रोल केलेला आहे। परंतु ऑस्ट्रेलिया हे तेवढं सोपं जाणार नाही, तुझा अंदाज काय? नाही, थोडं ह्या पहिल्यांदा मी बघतो ऑस्ट्रेलिया खूप प्रिपरेशन करून आलेली आहे। दुबईत त्यांनी 7 दिवस मी होतो आणि त्या पिचेसवर टर्निंग पिचवर चांगली प्रॅक्टिस केली आहे। तिथे एचजी बॉलनी प्रॅक्टिस केली, 70 टाईपचे वेगळे बॉल होते तिथे, म्हणजे जुने नवीन। त्यामुळे श्रीधर श्रीराम म्हणून तो फॉर्मर इंडियन क्रिकेटर होता, त्याला पण कन्सल्टंट म्हणून आणले आणि ह्याची खूप फोकस आहे की ह्या सिरीज मध्ये जिंकायचं सोडा पण प्रोसेस वाईज दे हॅव टू बी नंबर 1। गौरव, हे जरी तू म्हणत असला तरी अखेर 2 बॅट्समनच्या जीवावरती मोठा भर आहे आणि ते म्हणजे कॅप्टन वाईस कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर। या दोघांवरती जास्त भर राहणार नक्कीच आणि राहायलाच पाहिजे। पण मला वाटतं स्टीव्ह स्मिथ ह्या म्हणजे नंबर 4 गेले 2 वर्ष करतो, इथे नंबर 3 यायचे खूप चान्सेस आहेत। आणि वॉर्नरला तो इनिशियल स्टार्ट आपण बघितलेले, वीरेंद्र सेहवाग त्यांनीच स्वतः वॉर्नरला सांगितलेलं की तो ओपनिंग कर, तर वॉर्नरने पहिले त्याचे 30-40 रन पटकन करून टाकले ना की मग त्याचा मोमेंटम आला, पेस ऑफ द इनिंग्स त्याला कळला की तो बिग स्कोर करायचे चान्सेस आपण बघितले। टेस्ट मॅच मध्ये तो हळूहळू मोठ्या 100 करायला लागलाय। सो ऍट द टॉप ऑफ ऑर्डर तो महत्वाचा आहे। नॅचरली स्टीव्ह स्मिथ आणि हँडस्कम म्हणजे मागच्या वर्षी तो म्हणाला की बरंच मी अजिंक्य राहण्याची IPL मध्ये प्रॅक्टिस करून मला स्पिन कसं खेळायचं हे पण मी जाणून घेतलेले, तर त्याला विसरू नका। तो पण इन ऑस्ट्रेलिया इज रिगार्डेड वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर्स ऑफ स्पिन बॉलिंग। गौरव, आमचा एक छोटासा प्लेयर आहे आणि तो बऱ्यापैकी आता फॉर्म मध्ये आहे, त्याचं नाव विराट कोहली असं आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुद्धा तो थोड्याशा रन्स करतो, चेष्टा अपाट। फोकस राहणार त्याच्यावरती ना? नक्कीच, आणि सगळे ऑस्ट्रेलियन आता पत्रकार पण सगळा फोकस त्याच्यावरच आहे की कोहलीला थांबवायचं कसं, म्हणजे बाकीचे 7-8 देश थांबू शकले नाहीत, कसे ऑस्ट्रेलिया थांबवणार आणि कसं थांबवायचं हे मला तर नक्कीच माहित नाही। ऑस्ट्रेलियाचं प्रत्येक काहीतरी एक्झिक्युशन प्लॅन असणार। एक मात्र एक जरूर गोष्ट आहे की मिचेल स्टार्क, म्हणजे कुठलेही आतापर्यंत इंडियात बॉलर्स आलेले आहेत गेले 1.5 वर्षात, तेवढा फास्ट बॉलर कोणताही मिचेल स्टार्क एवढा नाहीये। त्यामुळे तो एक काय म्हणायचं हुकूम एक्का अजून ऑस्ट्रेलियाकडे आहे। ही सिरीज ही सोपी नसणार आहे, एक भला मोठा चॅलेंज असणार आहे। परंतु गौरव, एक गोष्ट नक्की आहे की या सगळ्यातनं जे क्रिकेटच्या ठिणग्या पडणार आहे, जे बेस्ट क्रिकेट बघायला मिळणार आहे, त्याचे साक्षीदार आपण असणार आहोत। त्यामुळे गुड ऑन यू मॅन, थँक्यू अँड ऑल द बेस्ट। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।